पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व शास्तीविरोधात पनवेल महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पनवेल तालुका संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर किरवली, धानसर, धरणा, रोहिजन, पिसारवे, तुर्भे, करवले, घोट, तळोजा फेज 2, खारघर या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या। दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पनवेल महानगरपालिका असा मोर्चाचा मार्ग असणार आहे। या मोर्चात 10,000हून अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला। या आंदोलनामध्ये खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। जनतेची दिशाभूल थांबवा, शास्ती नव्हे तर मालमत्ता कर माफ करा, पनवेलकरांची लूट थांबवा, शास्तीच्या नावाखाली कर वसुली बंद करा, 2017च्या निवडणुकीतील जाहीरनाम्याची आठवण करून देत 5 वर्षापर्यंत करमाफी लागू करा, 90% शास्तीबरोबर 100% कर अधिक 10% दंड ही तर्कहीन गणित नागरिकांना मान्य नाही। स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या 268 कोटी LBT माफ, मग पनवेलकरांना दंड का? कर प्रणाली पुनर्गठित करून नागरिकांना दिलासा मिळावा। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये आज मीटिंगचं आयोजन केलं, काय या ठिकाणी पनवेलमध्ये जी नागरिकांची फसवणूक करून शास्ती माफीच्या नावानं थकीत कर मालमत्तेचा वसूल करण्याचे प्रयत्न केले जातात। नागरिकांना या ठिकाणी गुमराह करायचा प्रयत्न केला जातो। त्याच्या संदर्भात आणि घरपट्टीच्या बाबतीत या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळवून देण्याच्या दृष्टीनं 13 तारखेला पनवेलमध्ये अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर अभिवादन करून लाईन अळीतून महापालिकेपर्यंत मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडी, मनसे या प्रश्नावर गेले 5 वर्ष जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। 13 तारखेला 10 वाजता अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून त्या ठिकाणी महानगरपालिकेवर जायचं आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री असणारे एकनाथजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत पनवेलकरांचा हुंकार, पनवेलकरांचा आवाज पोहोचवायचा आणि जसं कबूतरखान्यातल्या कबुतरांना या ठिकाणी हे तीनही मंडळी आज दिलासा देते, प्रयत्न करते। महादेवी आणि माधुरी या 2 नावानं ओळखल्या जाणाऱ्या हत्तीनीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि सारं मंत्रिमंडळ द्रुतगतीनं प्रयत्न करते। त्या पद्धतीनंच पनवेलकरांच्या भावना ऐकून पनवेलकरांना मालमत्ता कराच्या या जोखडातून दिलासा द्यावा म्हणून हा आमच्या भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात आणि त्याच्यातून या नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही मंडळी हा उपक्रम करतोय। आजपासून या 13 तारखेच्या मोर्चासाठी महापालिका हद्दीतील गावं आणि विविध दोट्समध्ये आम्ही जनजागृतीच्या बैठका घेतलेल्या आहेत। जनतेला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची विनंती आम्ही करतोय। अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी या साऱ्या बैठकांना मिळतोय। आजच्या 8 बैठकांनंतर खारघरच्या बैठकीसाठी आम्ही प्रयाण करतोय। प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या संख्येनं जनता या विषयावर येते। आमचं जे म्हणणं आहे किंवा आमचं जे सांगणं आहे, खरं तर या ठिकाणचे आमदार या ठिकाणी धन्यवाद देवा भाऊ, धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून नागरिकांची फसवणूक करतायत, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब म्हणून नागरिकांची फसवणूक करतायत। ज्या कराच्या विरोधात गेले 5 वर्ष सर्व पक्ष, सर्व सामाजिक संघटना लढतायत, जनता हे कर स्ट्रक्चर मंजूर नाही म्हणून पैसे भरत नाही, ते 100% कर भरायचा 16-17 पासून आणि त्याच्यावर 10% दंड भरायचा 15 ऑगस्ट पर्यंत, 15 ते 30 ऑगस्ट पर्यंत 25% दंड भरायचा, 30 ऑगस्ट नंतर 50% दंड भरायचा आणि नंतरच्या टप्प्यात 75% दंड भरायचा, असं
अघोरी अमानुष कामकाज या ठिकाणी ही मंडळी करायला मागते. जनतेची मागणी आहे कर रचनेमध्ये फेरबदल करा आणि आम्हाला करामध्ये सवलत द्या. हे सांगतात 100% कर एकरकमी भरा आणि त्याच्यावर किमान 10% पासून 75% पर्यंत व्याज भरा. हे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा जो कारभार आहे किंवा मगाशी मी उल्लेख केला अंधेर नगरी आणि चौपट राजा असा हा कारभार आहे. याच्या बाबतीत जनतेची जागृती करावी आणि जनतेसाठी जनतेच्या या प्रश्नावर मोर्चामध्ये सहभागी करून घ्यावं या उद्देशानं हा प्रयत्न आम्ही करतोय. लोक निश्चितपणानं चांगला प्रतिसाद देतील आणि जे तंत्र महाराष्ट्र शासनाला ऐकायला जातं समजतं. आपण बघितलं संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये जनता रस्त्यावर उतरल्यानंतर कारवाई सुरू झाली. सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये आता जनता रस्त्यावर येईल हे वातावरण झाल्यानंतर कारवाई सुरू होते. महादेवी माधुरी हत्तीन कोल्हापूर ते वंतारा प्रवास करेपर्यंत ह्या सरकारला काही वाटलं नाही. पण जनतेचा हुंकार इचलकरंजी ते कोल्हापूर गेल्यानंतर सरकार जागं होते. कबूतरखान्याच्या बाबतीत कबूतरखाना असावा की नसावा हा वादाचा विषय आहे. कबुतरांच्या विष्ठेपासून त्यांच्या पिसांपासून होणाऱ्या एकंदर आरोग्याच्या अडचणी बघितल्या तर अनेकांचं मत आहे की कबुतरांना अशा पद्धतीनं एकत्र जमवून खाणं वगैरे देणं हे मानवी आरोग्याला धोकादायक आहे. पण त्याही बाबतीत कबुतरखान्यांना प्लॅस्टिकनं कव्हर करून ते बंद केले. जेव्हा जैन समाज रस्त्यावर येतो हे समजलं तेव्हा भूमिका 100% बदलून कबूतरखाने चालू कसे ठेवायचे याच्या बाबतीत मुख्यमंत्री विचार करतात. त्याच्यामुळे पनवेलकरांना माझी विनंती आहे सरकारला मोर्चाची आंदोलनाची जनता रस्त्यावर येण्याची भाषा समजते. आपण 13 तारखेला मोठ्या संख्येनं रस्त्यावर या आणि कराच्या या जुलमी स्ट्रक्चरमधनं आपल्याला सवलत मिळवून घ्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती पनवेलकरांना करतो. धन्यवाद. सर किती नागरिकांचा मोर्चामध्ये सहभाग होणार? 10,000 लोकांनी या मोर्चामध्ये उपस्थित राहावं अशी आमची अपेक्षा आहे.